मी बोलते तुम्ही फॅट लूज करू शकता फक्त 2 कप ग्रीन टी प्यायल्याने. त्यांना चहा जमत नाही सोडायला. आपल्याला एखाद 2 चहाचा कप गेला की अजून असं वाटतं की तिसरा पण येऊ दे, चौथा पण येऊ दे. याच्यामध्ये आहे रिअल अँटीऑक्सिडंट्स फॅट लूज करण्यासाठी. नमस्कार महाराष्ट्र, मी तुम्हा सर्वांची लाडकी निवेदिका म्हणजेच रुपाली सपकाळ आणि तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर गेल्या सोमवारी आपली चर्चा झालेली चहावर, म्हणजे सगळ्यांचं हे आवडतं प्रकार म्हणजे अद्रकवाली कडक चहा. पण सगळ्यांचे प्रश्न हे सुद्धा होते की त्यांना चहा जमत नाही सोडायला आणि बिना साखरेचा आणि बिना दुधेचा किंवा कमी दूध वापरून चहा कसा प्यायचा होताही समजत नाही. तर मग त्यासाठी मी आज तुम्हा सर्वांसाठी एक मस्त उपाय घेऊन आलेली आहे, म्हणजे ग्रीन टी. मला एवढी खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना ग्रीन टी हा प्रकार माहीतच असेल. अख्ख्या मार्केटमध्ये जगभरामध्ये ग्रीन टीचा प्रचार खूप चाललेला आहे. पण तुम्ही वापरलाय का? त्याबद्दल तुम्हाला शंका डोक्यामध्ये आहे, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला घेऊन आलेली आहे हा वाला व्हिडिओ. तर मी स्वतः ग्रीन टीवर स्विच झाली आहे हळूहळू. कारण की काय होऊन जातं, आपण मराठी लोक आपल्याला एखाद 2 चहाचा कप गेला की अजून असं वाटतं की तिसरा पण येऊ दे, चौथा पण येऊ दे. पण त्याला कंट्रोल करण्यासाठी ठीक आहे, त्याला कंट्रोल करण्यासाठी मग मी आता ग्रीन टीवर स्विच केलं. आधी एखाद 2 दिवस मला थोडंसं जड जात होतं, कारण की आपल्याला दुधाची आणि साखरेची सवय आहे. पण मी तुम्हाला सांगते याचे बेनिफिट्स इतके भारी आहेत ना, म्हणजे तुम्हाला खूपच जास्त आवडणार आहे. एकदम मस्त बेनिफिट्स आहे. म्हणजे याच्यामध्ये आहे रिअल अँटीऑक्सिडंट्स फॅट लूज करण्यासाठी. तुम्ही मंडळी एकदमच नीट ऐकलेलं आहे. मी बोलते तुम्ही फॅट लूज करू शकता फक्त 2 कप ग्रीन टी प्यायल्याने. आहे ना एकदम मजेदार गोष्ट. आणि जर तुम्हाला असं वाटतंय की जास्त तुम्ही आज खाल्ले, पापड जास्त खाल्लेत किंवा गोड जास्त खाल्लंय, तर तुम्ही लगेच 1 कप ग्रीन टी प्यायलेत, तर मग त्याच्याने तुमची कॅलरी आणि जे पण तुम्ही फॅट पुट ऑन केलं असेल एक्स्ट्रा कार्ब्समुळे, तर ते सुद्धा कट डाऊन होतं. तर मग ग्रीन टीवर स्विच करू शकता, कारण की याच्यामध्ये ना दुधेचा वापर करायचा ना साखरेचा वापर करायचा आहे. ते स्वतः एक हर्बल टी आहे किंवा तुम्ही लेमन टी वापरू शकता. जर तुम्हाला ग्रीन टी मार्केटमधून नाही आणायची आहे, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा हा प्रकार करू शकता. म्हणजे चहापत्ती, लिंबू आणि हवं तर थोडंसं मध आणि तुम्ही ते घेऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगते याचे रिझल्ट अप्रतिम आहेत, म्हणजे खूप भारी आहेत. जर तुम्हाला घरातले नुसके आवडत आहे, तर तुम्हाला करायचं काय आहे, तर माझ्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे सगळे प्रश्नांचे उत्तरं देण्यासाठी मी इथेच आहे. तर प्लीज कमेंटमध्ये जा, तुमचे प्रश्न विचारा. मी तुमची लाडकी मैत्रीण तुम्हा सर्वांच्या प्रश्नांचे उत्तर लवकरात लवकर देणार आहे. अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड लाईक माय यूट्यूब व्हिडिओ. तर मंडळी, तुम्हाला टेस्ट तर मिळतेच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेटाबॉलिझमला इंटॅक्ट ठेवते. आणि मेटाबॉलिझम म्हणजे काय, म्हणजे तुमची पाचन शक्ती त्याला वाढवते. म्हणजे जे पण तुम्ही जे खाणार आहात ते लवकरात लवकर पचनही होणार आणि तेच एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. हे रिअल बेनिफिट्स आहेत, म्हणजेच ग्रीन टी किंवा मग लेमन टीचे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, तर मंडळी तुम्हा सर्वांना आपल्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करायचं आणि तुमचे जे पण प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मला विचारा. मी इथेच आहे. तुम्हा सगळ्यांच्या प्रश्नांचे उत्तरं लवकरात लवकर मी देणार आहे. आणि आपल्या हा सुंदर यूट्यूब फॅमिलीला वाढवायचं आहे आपल्याला. तर मग प्लीज लाईक द व्हिडिओ आणि प्लीज सबस्क्राईब द व्हिडिओ.